बघा आता काय याच्यामध्ये की आपल्याला असं पुढे पुढे स्पष्टीकरण दिलंय त्याचा. सुरुवातीला आपलं स्पष्टीकरण दिलं तर मजा जाईल. बघा इथं काय लिहिलंय, देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना. म्हणजे आपल्याला एकच देव आहे, तो पण नेमस्त आहे, पण तोच कळत नाही आपल्याला. एक देव नेमस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणजे अनेक प्रकारचे देव केले, देव माणसांनी केलेले आहेत, पण एकाचीच ओळख नाही. कारण सगळ्या देवांना चालवणारा तो एकच आहे. सगळ्या देवांना चालवणारा एकच अंतरीचा अंतरात्मा आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येक वस्तूला चालवणारा एक आत्मा सोडला तर बाकी सगळा अनात्माच आहे. एक आत्मा आपण सोडला तर बाकी सगळा अनात्माच आहे. आणि म्हणून रामाचे श्रीगुरु वशिष्ठ मुनी, रामाने अनेक सगळे अभ्यास केलं रामाने. आणि त्यांनी काय केलं तर प्रश्न केला वशिष्ठ मुनींना की देवा आता मी सगळं जाणलं, आता मला जाणायचं काय राहिलं. तर त्यांनी सांगितलं एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवतु. म्हणजे एक अंतरीच्या अंतरात्म्याला जाणलं तर सगळं जाणल्यासारखं आहे. सगळंच जाणल्यासारखे का आपण एकाला अंतरीच्या अंतरात्म्याला सोडून आपण अनेक देवांची पूजा करतो. अनेक देवांची आपण पूजा केली तरी पण आपल्याला जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, अंतर्वेधी अंतर्जाने, बहिर्मुख काहीच नेणे. जे बाह्य अंगाने पूजा करतात त्यांना यातला काही गंध पण कळायचा नाही. समर्थ रामदासांनी लिहिले अंतर्वेदी अंतर्जाने, बहिर्मुखी काहीच नेणे. म्हणून विवेक शहाणे अंतर शोधिती. ज्यांच्याकडे विवेक आहे, जे शहाणी माणसं आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे, अंतरामध्ये भगवंताला आतमध्ये शोधलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी आपण शोधत नाही त्याला. आणि आपण देवाला शोधायला कुठे निघालोय, जगभर आपण देवाला शोधतो आहे आपल्याकडे. आणि आपण कोण आहोत, आपली ओळख आपल्यालाच आपली ओळख माहित नाही. म्हणून आपली ओळख कशातून आहे तर जोपर्यंत अंतर्वेदी अंतर्जाने, जोपर्यंत आपण अंतकरणातल्या त्या भगवंताशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत आपली ओळख होणार नाही आपल्याला. अंतर्वेदी अंतर्जाने, बाह्य मुद्रा काहीच नेणे. बाह्य अंगाने तुम्ही गेलात तर तुम्हाला काहीच भेटणार नाही सांगितलं समर्थ. बघा किती स्पष्ट लिहिले. आणि म्हणून समर्थांनी दासबोध लिहिला आणि तरी पण त्यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी आत्माराम ग्रंथ लिहिला. आत्मा हाच राम आहे. बाकी ठिकाणी जाऊ नका, कारण काय फसगत होईल. मनाचे श्लोक लिहिले 205, मनाला ब्रेक मारलं. दासबोध लिहिला 20 दशक 200 समास, श्रवणाद्वारे घेता स्वाद, मनन करत्यास विशद समाधान लाभे. बघा समाधान म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे अशी आकार नाही बरं का. परमात्मा कसा आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही आहे. मग आपण आकाराची पूजा करायची नाही का, आकाराची पूजा करावी लागेल. कारण सगुणाचा आधार घेतला तर निर्गुणाकडे जाता येईल. म्हणजे आपल्या देहासकट आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या देहाला धरूनच सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्यावा लागेल. सगुण म्हणजे आपला जे जे दिसतं ते सगुण आहे आणि त्यामध्ये आपला देह पण आहे. मग देहाला धरूनच आपल्याला, कारण देह कशाला दिला आपल्याला, देह आपल्याला देवे दिला देह भजन गोमटा. भजनासाठी आपल्याला एवढा चांगला देवाने दिलेला आपल्याला. पण पुढे झाला फाटा बाधिकेचा. फाटा पडले आपल्याला अनेक प्रकारचे. त्या देहाकडनं आपली पूजा होत नाही, उपासना होत नाही, ध्यान होत नाही त्या देहाकडनं. त्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून सगळं चाललेलं आपला. तो आपल्या अंतरीचा अंतरात्मा गेला तर आपण गेलो, 2 मिनिटात बाजार उरकला आपला. मग आपण आपल्याकडे तो अंतरीचा अंतरात्मा आहे. देव शोधाया निघाला देवाशी.
सांगा केव्हा भेटेल त्यासी. बघा किती स्पष्ट लिहिले. आपण देव आहोत आणि आपण देवाला शोधायला निघालोय. भेटेल का आपल्याला? ती वस्तू आपणच आहोत. वस्तू प्रगटच असे, आपल्याकडे प्रगट आहे. हो, प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. प्रगट आहे, गुह्य आहे आणि विश्वामध्ये व्यापकतेने भरलेली वस्तू आहे. आणि ती एकच आहे बरं का, तुमच्या माझ्यामध्ये, अखंड ब्रह्मांडामध्ये. आणि म्हणून समर्थाने लिहिले, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवराया शिकोनी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, सद्गुरु विन तो सर्वथाही न दिसे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, त्या परब्रह्म चैतन्यातून तिन्ही लोक निर्माण झालेले आहेत. आकाश, पाताळ आणि स्वर्ग, म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, तिन्ही लोक तिथून निर्माण झाले आहेत. पण त्या देवाला कोणी ओळखत नाही. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी न बोले. त्याला देव कोणी म्हणत नाही, त्याची ओळखच नाही कोणाला. आणि आपण काय करत बसलोय, तर आपण सगळ्या प्रकारच्या जे जे आपल्या संत होऊन गेले, त्या संतांच्या जे जे आपल्याकडे अवतार होऊन गेले, त्या अवताराधिक संतांच्या काय केल्या, आपण मूर्त्या केल्या आणि त्यांची पूजा करत बसलो आपण. पण आपल्याला मानत 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 जावे मुळाकडे. म्हणून समर्थाने लिहिले की नाही, पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान. आपण मुळाकडे जातच नाही ना, आपण मुळाला पाणी घालतच नाही. मूळ आपला काय आहे त्याची ओळख कोणालाच नाही. आणि त्याची ओळख कशाचं आहे, तर त्याची ओळख नामामध्ये आहे. आणि ते नामच कोणाकडे नाही. भगवंताचं अनुसंधान सातत्याने, आपण जर अनुसंधान आपलं सातत्याने सुरू राहिलं, चालू राहिलं, तरच आपण त्या भगवंताशी एकरूप झालो. कारण भगवंतांना आपण वेगळा नाहीच आहे ना, आपण देव वेगळा ना, आपण वेगळा समजतो. आणि म्हणून आपल्याकडनं जे जे काय पुण्य, जे जे काय कर्म होतात, ते कर्म आपल्याकडनं, आपल्या प्रत्येक माणसाकडनं कर्म होतात ते चुकीचे होतात. कारण आपण आपल्याला भगवंत समजतच नाही, आपण आपल्याला देव समजतच नाही ना. म्हणून तुकोबारा म्हटले की नाही, देव घ्या कोणी देव घ्या. तुकाराम महाराज सांगतात, बाबा देव घ्या, पण ना ऐकती भटकीचे, गधडीचे शिव्या घातल्या संतांनी. कारण देव घ्यायला कोणी तयारच नाही. देव घ्या कोणी देव घ्या, आयता आलाय घर पुसोनी. लोक सांगतात देव न लगे, देव न लगे. देव नको बाबा, का? साठवणाचे रुधले जागे. ज्या ठिकाणी भगवंताला ठेवायचं आहे, त्या ठिकाणी सगळा प्रपंच भरून ठेवलाय, सगळे विषय भरून ठेवलाय, अहंकार भरून ठेवलाय. तुकाराम महाराज मागे लागले लोकांच्या, पण कोणी ऐकलं नाही. लोक येडा तू काय म्हणायचं, त्याला येडा तू क्या असं म्हणायचं. का? तुकाराम महाराज खरं सांगत होता, पण लोकांनी कुठं ऐकले. देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे, देव नको बाबा, देव नको. साठवणाचे रुधले जागे, म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताला ठेवायची जागा हृदय, त्याच्यामध्ये सगळा प्रपंच भरून ठेवलाय, सगळा विषय भरून ठेवल्यात, गुण भरून ठेवल्यात, अहंकार भरून ठेवलाय. आणि म्हणून तो आपल्याला देव कळत नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, अंतर्वेदी, अंतर्दाने, बाहेर मुद्रा काहीच नाही लिहिली की नाही. जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होत नाही, जो अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाला त्याला भगवंताची ओळख होईल. बाहेर मुद्रा काहीच नाही, काहीच म्हणजे झिरो आहे. तो अज्ञान आहे, सगळा अंधार आहे सगळा. बाहेर देव शोधायला गेलं की तुमच्याकडे अंधार आहे सगळा. अज्ञान रूपी अंधारामध्ये आपण मोहामध्ये अडकलोय. प्रत्येक प्राणी
प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबा सांगतात प्राणिया कामी भरू म्हणजे प्राणी काम वासनेने काय केलंय, काम वासनेने स्वतःला काम वासनेमुळे स्वतःच्या अंतरात्म्याला विसरलाय. प्राणिया कामी भरू कामाने काम वासनेने प्राणी काय केलेलं आहे, पूर्णपणे त्याचं अंतःकरण काम वासनेमध्ये भरलेलं आहे. जिकडे जाल तिकडे त्याला कामच दिसतो. जे जे डोळ्यांनी बघेल तिकडे त्याला काम दिसतो. आणि देहाची वरी आदूर म्हणजे देहावरती त्याचा खूप प्रेम आहे. का? कारण त्याला काम वासना भोगायची म्हणून देह सदृढ करतो. देह सदृढ करण्यासाठी कोणी मटण खातो, काय मच्छी काय खातो, अनेक प्रकारचे वेगवेगळे काय काय प्रोटीन आणतो खातो. का? देह सदृढ कशासाठी? काम वासना भोगण्यासाठी. देहाचे वरी आदरू. अरे देह तर जाणारच आहे ना माणसाचा, आज ना उद्या देह जाणार आहे. मग देहाला जेवढं लागेल आपल्या प्रकृतीला तेवढं आपण खायचं नाही का? खायला पाहिजे. पण आपण जर असं तमगुणाचं खाल्लं राजस पद्धतीचं खाल्लं तर आपला चित्त आपलं काय होईल, कामे नेले चित्त, आपला चित्त कामाकडे जातो. ने दे अवलोकनी मुख, भगवंताचं मुख माणसाला दिसतच नाही. का? तर काम असणे. प्राणी या कामी भरू देहाचे वरी आदर, देहावरती त्याचा आदर आहे. म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणून माणसाला आत्मबोध म्हणजे, बोध म्हणजे काय? बोध म्हणजे अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. त्या बोधाचा विसर पडलाय माणसाला. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये माऊली सांगतात की बघ अर्जुना, हा नाम मी पहिल्यांदा सूर्याला दिला, सूर्याने मनुला दिला, मनुने इक्ष्वाकुला दिला आणि तिथून ही परंपरा संत परंपरेमध्ये आलेला आहे. अर्जुनाला पण प्रश्न पडला, अरे देव काय सूर्याच्या आधी आहे का? सूर्याला देण्यासाठी भगवंत का सूर्याच्या आधी होता का? म्हणजे कृष्ण परमात्मा. असा त्याला प्रश्न पडला अर्जुनाला. तसा आपल्या साधकांना पण प्रश्न पडतो. असा काही नाम असतो का? अशी काय मालिका असते का? अशी कुठे परंपरा असते का? नाही ना, परंपरा आहे ना. 4थ्या अध्यायामध्ये लिहिलं नाही की जे न संगेची मी माते देवकीशी, जे न संगेची मी पितिया वसुदेवाशी, जे न संगेची मी बंधू बलिभद्रासी. ते अर्जुना तुझं सांगत म्हणजे गुह्य ज्ञान आहे. जे मी माझ्या आईला सांगितलं नाही, देवकी मातेला सांगितलं नाही, वसुदेवाला सांगितलं नाही, बलिभद्राला सांगितलं नाही, लक्ष्मी आईशी जवळीक माझी स्वतःची धर्मपत्नी तिला सांगितलं नाही. तेही न देखे या नामाचे सुख. लक्ष्मी आईशी जवळीक म्हणजे माझी धर्मपत्नी तिला पण मी सांगितलं नाही. पण अर्जुना तुला मी सांगितलं. आणि त्या 4थ्या अध्यायामध्ये नाम दिलेलं आहे भगवंताने. कोणाला? अर्जुनाला दिलेलं आहे. की आईला दिलं नाही, वडिलांना दिलं नाही, बायकोला नाही. लक्ष्मी आईशी जवळीक तेही न देखे या प्रेमाचे सुख. म्हणजे या नामाचं सुख तिला पण मी सांगितलं नाही. पण अर्जुना मी तुला सांगितलं आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये ते नाम दिलेलं आहे. का? तर त्या नाम कशासाठी पाहिजे? अंतर्मुख होण्यासाठी नाम पाहिजे. जोपर्यंत मला अंतर्मुख होत नाही, डोळे उघडे ठेवून कुठे परमार्थ असतो का मला सांगा? देव आपल्या आतमध्ये. देव कुठे आहे? आपल्या अंतःकरणामध्ये. हृदयस्थो नारायण लिहिले की नाही? भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये भगवंत आहे. आणि आपण त्याचा शोध घेत नाही. त्या हृदयामध्येच सगळं चालू आहे आपल्याकडे. अखंड भजन चालू आहे, अखंड नामस्मरण हृदयामध्ये चालू आहे. त्या हृदयाची शक्ती आपल्या इंद्रियांना पुरवते. पण त्या हृदयातून आलेली शक्ती आपण काय करतो? बाहेर घालवतो, बाहेरचं जग बघण्यासाठी. आणि ती शक्ती जर आपण हृदयाच्या ठिकाणी एकरूप केली आणि भगवंताचं भजन केलं
तर ताबडतोब आत्मसाक्षात्कार होईल तुम्हाला. म्हणून अंतर्वेदी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे. विवेके म्हणून विवेके शहाणे अंतर शोधिते. म्हणजे विवेकी लोक आहेत, शहाणे लोक आहेत, ते काय करतात की आपल्या आतमध्येच भगवंताचा शोध घेतात. आणि म्हणून अंतर्देव, कुठला देव? अंतर्देव म्हणजे आतमध्ये असलेला परमात्मा आहे. आणि त्याला आपलं शोधणं म्हणजे भक्ती आहे, बरं का. नाही तर आपण जाऊ इकडे तिकडे देवाला शोधायला, देवाला इकडे तिकडे शोधून काय मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त दिसेना कळेना. एक देव, एकच देव आहे, पण लोकांनी अनेक करून ठेवले. अनेक बहुत देवी अनुमानेना एक देव, बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणजे अनेक देव आपल्याला सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवारी वेगळा. आपण असं सारखे देवांचे वाराला आपण देव पूजतो. पण ह्या सगळ्यांना चालवणारा, सगळ्यांना शक्ती देणारी ती एकच शक्ती आहे. ती कोणती आहे? तर ती चैतन्य शक्ती आहे. आणि त्या चैतन्य शक्तीवर हे संपूर्ण जग चालतो. त्या चैतन्याच्या ठाई शरीरांतर येणे जाणे पाहिजे. या चैतन्याच्या ठिकाणावर, चैतन्याच्या त्या शक्तीवर शरीरांतर येणे जाणे पाहिजे. शरीर येतात आणि जातात, शरीर येतात आणि जातात. संपूर्ण सृष्टी त्या चैतन्यावर येते जाते, येते जाते. म्हणजे इथे सगळी दिसते ही माया आहे. आणि माया काय आहे? तर माया दिसे परिनाशे. मायेचा दिसते आपल्याला, जे जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. ब्रह्म न दिसे परी न नाशे. ब्रह्माचा कधीही नाश होत नाही आणि ते दिसत नाही. आणि ते दिसत नाही त्याचा अनुभव आपल्याला येण्यासाठी अंतर्देव म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला परमात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, अनुसंधान साधणं. अनुसंधान हाच आपला काय? परमात्म्यापर्यंत नेण्याचा, जाण्याचा एकमेव साधन आहे अनुसंधान. आणि तो अनुसंधान आपल्याला देण्यासाठी काय करायला पाहिजे? सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधेल आपणाशी. आपण आपल्याला शोधलं पाहिजे. सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधेल आपणाशी. पुढे कळे अनुभवाशी आपोआप वस्तू. सद्गुरु कृपा कळे त्याशी. सद्गुरु कृपा कळे त्याशी, कोणाशी? जो शोधेल आपणाशी. आपण आपल्याला शोधणं ही सद्गुरु कृपा आहे. नाही तर काय करतो माणूस? गुरु केल्यानं देव शोधायला चालले. मला सांगा जमेल कसा? इथं समर्थाने लिहिले की नाही? सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधेल आपणाशी. आपण आपल्याला शोधायचं, त्याला सद्गुरु कृपा म्हणतात. नाहीतर काय काय लोक सांगतात, अरे आम्हाला नोकरी चांगली मिळाली, सद्गुरु कृपा झाली. आमच्या मुलीचं लग्न चांगला स्थळ मिळाला, सद्गुरु कृपा झाली. घर चांगला बांधला, बंगला बांधलाय, दुकानाचा गाळा घेतलाय, प्रॉपर्टी भरपूर कमवली, सद्गुरु कृपा झाली. इथं काय लिहिलंय समर्थांनी? बघा, समर्थांच्या भाषेत सांगतो तुम्हाला. असं वाकडा तिकडा विचारामध्ये जाऊ नका. नाहीतर काय? परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण. संतांचे चरण जोडण्यासाठी तो महाधन आहे. संतांचं चरण जोडणं हा महाधन आहे. पैसा कमवणे म्हणजे सद्गुरु कृपा नाही. प्रॉपर्टी कमवणं म्हणजे सद्गुरु कृपा नाही. इथं काय लिहिलंय की सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. पुढे कळे अनुभवाशी आपोआप वस्तू. काय सांगतात? पुढे अनुभवाला येईल ती वस्तू आपल्याला. वस्तू म्हणजे आपला आंतरीचा अंतरात्मा. त्याला वस्तू प्रगटच असते. तुमच्याकडे प्रगट येते. वस्तू म्हणजे आपला आंतरीचा अंतरात्मा. सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. आपण आपल्याला शोधणं, आपण कोण आहोत, कशासाठी आलो, काय करायला पाहिजे, जाणार कुठे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आतमध्ये मिळतो. आणि म्हणून आपलं अंतर्निष्ठ तितकेच उतरले. ज्याने आपल्या आंतरीच्या अंतरात्म्यावर श्रद्धा ठेवली, त्याचं भजन केलं, तेच तरणार आहेत.
अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. आणि ज्याने हे आंतरिक अंतरात्म्याला सोडून जी पूजा केली ते बुडणार नाही, अधोगतीला जाणार 100%. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे हो. आपला एक आहे, एकच तो आपला आंतरिक अंतरात्मा. तुमचा आमचा आंतरिक अंतरात्मा सगळ्यांना चालवणारा एकच आहे. एक जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आहे. आणि म्हणून आपला तो एक देव करून घ्या, एकच आहे आपला तो. त्याने विना जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. येर ते माईक दुःखाची जनिती, एक आंतरीच्या अंतरात्म्याला सोडून जे करणार ते दुःखदायक होईल. आधी अंती नाही अवसानी. आधी पण सुखी नाही, अंती पण सुखी नाही. आताच आपण सुखी व्हायला पाहिजे. का? आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, तोच आपला देव आहे. त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जी करशे आणि काही नामा परते तत्व नाही. हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. मग आपल्याला भजन करायचं असेल तर आपल्याला नाम घ्यावं लागेल. नुसतं ध्यानाला बसून नाही जमणार. त्याच्यासाठी संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं ज्ञानोबारांनी, आसन घ्या, बसा, त्याच्यावर ध्यान करा, श्रीगुरूंच्या डोक्यावर हात ठेवून घ्या, नामाचं चिंतन करा. जोपर्यंत आपल्या हातात नाम येत नाही हरियाला हाता, मग काय भय चिंता. जोपर्यंत हरिनाम आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला चिंता करावं लागेल. चिंता करण्यापेक्षा हरीचं चिंतन करा. हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. काय सांगितलंय? हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे, आपल्या अंगामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत आपल्याला ते विचारतील. आपल्याकडनं पैसा नसेल, आपल्याकडनं शक्ती झाले तर म्हणतील बाईल मरती खर. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. ज्ञानोबाला सांगतात. बाई म्हणते गाढव नवरा माझा मरता तर बरा होता. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. थुंकिले घर नासोनी, नासोनी थुंकिले घर. अशी अवस्था आहे शेवट अंतकाली. म्हणून अंतकाली कोणी ना कोणाचे अंतकाल आहे कठीण कठीण प्राण्या भजरे गोविंद गोविंद. गोविंद म्हणजे आपल्याला ते नाम आहे, त्या नामाचं भजन करायला पाहिजे. आणि ते ओरिजिनल नाम आपल्याकडे असलं पाहिजे बरं का. कारण आहे कुठे? आपल्या जवळच आहे ते. परमार्थ एकदम सोपा आहे. पण इतर लोकांनी जे काही लाड पुरवले लोकांचे, आणि लोकांना काय केलंय? भ्रमात टाकलंय परमार्थ. लोकांचा भ्रम आहे आम्ही परमार्थ करतो. नाही ना देवा. जोपर्यंत अंतरीचा अंतरात्म्याशी आपण एकरूप होत नाही, अंतर्देव, अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे. आणि तो 4 प्रकारे जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा. मग हळूहळू आपला जो अंतरीचा अंतरात्मा आहे त्याला जीवाशी एकरूप करायचं, आणि त्याला शिवरूप करायचं, आणि त्याला विश्वात्मा म्हणजे विश्वाला चालणारा विश्वात्मा असा व्यापक आपण करायला पाहिजे. त्याला ध्यान करता करता व्यापक त्याला जायला पाहिजे. आणि एकदा का आपण व्यापक झालो मग पुनरुपी संसारी येणे नाही. परत संसाराला आपण येत नाही. पण त्या सगळ्या प्रक्रिया आहेत. सगळ्या काय आहेत? प्रक्रिया आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रक्रियेशिवाय काही होत नाही. दुधामध्ये तूप असतो, प्रक्रिया करावी लागतो. एकदा का तूप झालं की परत दूध होत नाही. उसामध्ये साखर आहे, प्रक्रिया करावी लागते. आपण त्याच्याकडे बघत राहिलो होईल का साखर? दुधाकडे बघत राहिलो होईल का? तूप होईल का? प्रक्रिया आहे. तसं आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे, पण त्याला प्रगट कसं करायचं हे जोपर्यंत श्रीगुरूंकडे कृपा आहे, ती गुरूंकडे ती शक्ती आहे, ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेशी ती प्रक्रिया आपण शिकायला पाहिजे. म्हणून काय नामदेवरा म्हटले की नाही, श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज.
नामदेवराची फजिती होती की नाही, देव जेवायचा, सगळं करायचा, पण नामदेवराची फजिती झाली. देव जेवायचा, कीर्तनात नाचायचा, देव म्हणायचा, नाम्या माझा ऐक, तू विसोबा खेचरांना शरण जा. नाही गेला, शेवटला फजिती झाली सत्समागामध्ये. आणि कच्चा ठरला, कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा. गुरुच केला नव्हता नाम्याने. आणि मग काय केला, ज्यावेळेला गुरु केला, विसोबा खेचरांना शरण गेला. खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार. कुठं होता देव? आतमध्येच होता देव. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझीच वस्तू मला दाखवली, माझे सुख दाविले मज डोळा, माझे सुख दाविले मज डोळा. माझ्याकडे सुख होतं ते माझ्याच डोळीने मला दाखव. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बघा त्याने काय केलं, प्रेम दिलं मला. ज्ञान मुद्रा म्हणजे मुद्रा कशी लावायची, भगवंताचं ध्यान कसं करायचं मला सांगितलं. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. मुद्रा ती पाचवी, लावून या लक्ष. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. पाचवी मुद्रा ज्ञान कैवल्य, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ज्ञान कैवल्य. ज्ञान कैवल्यामध्ये घेऊन गेलं त्याला. नामा म्हणे निक्की सापडली खून. आता मला भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं हे मला खून सापडली. न विसंबे पाय खेचराचे. आता मी विसोबा खेचराचे पाय सोडूच शकत नाही. तसं जोपर्यंत गुरु तुम्हाला मिळत नाही, तसा जीव शिवाचा ऐक्य करणारा, तोपर्यंत आपली सगळ्यांची काय होणार आहे, फसगत होणार आहे. भ्रमात राहू नका. गुरु करा, गुरुला शरण जा. जो जीव शिव ऐक्य करे तोच सद्गुरू लक्षात घ्या. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा. जे काय सांगितलंय त्याचा विचार करा. आता जे मी काय तुम्हाला सांगितलं, संतांचं ज्ञान, प्रत्येक संतांचं सांगितलं, ज्ञानोबारायचं सांगितलं, तुकोबारायचं सांगितलं, नाथांचं सांगितलं, सगळ्या संतांचं ज्ञान म्हणून सांगितलंय. विचार करा, विचार असावा. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा. विचार करा तुम्ही, आपण काय कुठली पूजा करतो, कसली पूजा करतो. बहुत देवांचा गोवा पडोची नये. म्हणजे अनेक देवांची पूजा तुम्ही पूजेच्या भानगडीत पडूच नका सांगितलंय. बघा किती स्पष्ट सांगितलंय. एवढा स्पष्ट सांगितलंय, लिहिले की नाही. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी. आपण किती वर्ष झाले गाणं आहे, लहानपणापासून ऐकतो. आलं का लक्षात आपल्या? भगवंत हृदयामध्ये सांगतात, काशीला जाऊ नका. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जनांच्या संगतीत या. सज्जनाच्या संगतीमध्ये भगवंत आहे. प्रत्येक संत जे आले त्याने काय केलं, संतांच्या संगतीमध्ये राहिले. आर्यागाऱ्याच्या संगतीमध्ये गेलात तर देव भेटणार नाही, आपण राक्षस होऊ. जी वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती आपली राक्षसी आहे. ती वृत्ती संत काय करतात, वृत्तीच आपली धुवून टाकतात, वृत्ती शून्य करतात. वृत्ती शून्य योगेश्वर, त्याचाच पहा विचार. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे तोच योगाचा ईश्वर आहे. योगेश्वर म्हणजे योगाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते. योग म्हणजे जीव शिवाचा ऐक्य, जीवाचा ना शिवाचा ऐक्य करणे, याला योग म्हणतात. योग म्हणजे अभ्यास नाही बरं का. तर जाल तिकडे लावाल 5-5, 10-10 हजार, 50-50, कोणी 4-4, 5-5 लाख भरल्यात योगाच्या अभ्यासाला. योग म्हणजे काय लक्षात घ्या. योग म्हणजे व्यायाम नाही. योग म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, जीवाचा शिवाचा ऐक्य करून घेणं, त्याला योग म्हणतात. जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू समर्थाने लिहिलाय. जीवाचा शिवाचा ऐक्य करून देणारा त्याला गुरु म्हणतात. गुरु कोणालाही म्हणू नका, नाही तर फसगत होईल, भ्रमात पडाल. आणि अंतकाली आपल्याला कोणी उपयोगाला येणार नाही एकदा वय झाल्यावर. म्हणून जोवर सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत आपले हातपाय सिद्ध आहेत, डोळे सिद्ध आहेत,
आपण ध्यान करू शकतो. त्याच्या आताच ही सगळी तयारी करा. भगवंताशी एकरूप व्हा. भगवंताचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार करून घ्या. एकदा का वय झालं की मग नाही होत माणसाला. म्हणून करा काय ते आत्ता करा. आलिया घडी आत्ता, लगेच साधा, ताबडतोब करा काय ते आता करा. आलिया घडी आपली साधा, वेळ घालू नका. देव क्षत्री पाहिला त्यासारख्याच धातूचा केला. आता बघा सगळं गलबला दाखवली. ते एखाद्या क्षेत्राला माणूस गेला, एखाद्या तीर्थाला माणूस गेला आणि तिथं काय बघितलं त्याने? धातूचा देव बघितला, धातूची मूर्ती बघितली. तांब्याची, पितळेची, अगदी सोनपितळेची मूर्त्या आणल्या. पृथ्वीमध्ये दंडक चालला येणे रीती, पृथ्वीमध्ये असंच चालले. ह्या तीर्थाला जायचं, तिकडनं काय करायचं? एक फोटो आणायचा देवाचा. गाणगापूरला गेलो की दत्ताचा फोटो आणायचा. पंढरपूरला गेलो की पांडुरंगाची मूर्ती आणायची. धातूची असेल, मातीची असेल, कसली पण असेल. हाच दंडक चाललाय. म्हणजे जे जे आपल्या वडील जे जे करते त्या नावं धर्म ठेवती. वडिलांनी केलं, पोरगा करतो, पोराचा पोरगा करतो, चालले. हाच दंडक चालले पृथ्वीमध्ये. असंच चालले सगळे. अरे पण खरा देव शोधा ना. खरा देव तो अंतरी चोरला असे, सद्गुरु विनतो सर्वताहीन दिसे. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे, पण खरा देव तो अंतरी, आतमध्ये भगवंत आहे. त्याला शोधा ना हो. त्याला शोधण्यासाठी खूप कष्ट आहेत. त्याला शोधण्यासाठी पुण्याही लागतो. अंतरीचा अंतरात्मा, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी पुण्याही लागतो. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्याला काय 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 लागतो? श्रीमंती लागतो. अनेक जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. त्यासाठी पुण्य लागतो. आणि मुख्य परमात्मा तुडे अनुभवायला येईल. तुम्हाला अनुभवायला येईल. आणि जिथं अनुभव नाही ना तिथं थांबू नका. कशाला थांबले तिथे? जिथं अनुभव येत नाही आपल्याला भगवंताचा, आत्मप्रचिती येत नाही, जीवशिवायचं ऐक्य नाही, मग तिथे थांबू नका सांगितलंय. उगाचच काय होईल? वेळ निघून जाईल. म्हणून देव क्षत्री पाहिला त्यासारखा धातूचा केला. जशीच्या तशीच मूर्ती, ज्या तीर्थाला जशी मूर्ती आहे ना तसेच डोळे, तसाच नाक, तसाच सगळा सेम टू सेम केला. पण पृथ्वीमध्ये दंडक चालला येणे रीती. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षेत्रदेवची केवळ. अनेक प्रतिमांचा मूळ आहे आणि तो क्षेत्रदेव आहे. क्षेत्रामध्ये जो देव आहे तसाच देव आपल्या घरी आणला. नाना क्षेत्रे भूमंडल शोधून पाहावे. आणि अनेक क्षेत्रामध्ये गेलं. भूमंडलावरती जेवढे जेवढे क्षेत्र आहेत त्या क्षेत्राला गेले आणि तसाच्या तसाच देव आणि तशीच मूर्ती. जरा पण इकडे तिकडे यत किंचितही फरक नाही. एवढी श्रद्धा त्या मूर्तीवर, एवढी श्रद्धा त्या मूर्तीवर. क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा. क्षत्रदेव कसा आहे? दगडाचा आहे. आणि विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. बघा आता हे काय दिलंय? प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर काय करतो तर हेच करतो. ते सांगितलं समर्थाने. आणि आपल्या अंतर्देवाला विसरलाय आणि आपण भलतीकडेच चाललोय हो. समर्थांनी स्पष्ट लिहिलं याच्यामध्ये. वाचा, परत वाचा. अंतर्देव निरूपण नाम समास 8वा. दशक 18वा, समास 8वा. क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तो लागला मुळाचा अवताराकडे. आणि त्याची पूजा केली. आणि आता काय सांगितलंय? अवताराकडे म्हणजे अवतार महिमा वाचायला लागला. एक त्या नाना प्रतिमा, दुसरा तो अंतरीचा अंतरात्मा, तिसरा तो निर्विकारी. समर्थांनी सत्वार देव निरूपण नाम वाचा. त्याच्यामध्ये लिहिले सत्वार देव निरूपण नाम म्हणजे 4 प्रकारचे देव सांगितले. एक त्या नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरीचा अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला विकार नाही. 4 प्रकारचे देव सांगितले. पण तिथपर्यंत पोहोचणं हा माणसाचं कर्तव्य आहे.
मग जे काय आपण आता करतो हा दंडक आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या लहान मुलाला त्याचं मन रमत नाही म्हणून एखादी काय आणून देतो, खिळणं आणून देतो माणूस, आपण खेळणी आणून देतो. मग तो खेळणी नंतर ठेवतो का, टाकून देतो नंतर समजदार झाल्यावर. तसं आपल्याला हे पहिल्या पायरीनं चालत जावे, पायरीनं आपल्याला जायला पाहिजे. आणि पहिली पायरी श्रवण भक्ती सांगितली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन 9दा भक्तीत आपल्याला दिल्यात. पण आपण श्रवणच करत बसलो आणि आपण त्या आत्मनिवेदन सख्य आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गेलो नाही तर मग आपलाच नुकसान होणार आहे. 9 पायऱ्या आहेत. 9 पायऱ्यांच्या पुढं आपल्याला 9 पायऱ्यांमध्ये आपल्याला शेवटची 9वी पायरी आहे आत्मनिवेदन, म्हणजे शेवटची भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे काय, ते आत्मस्वरूप मीच आहे, अहम ब्रह्मास्मी. आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे आत्मनिवेदन. अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. अवतारादी देव संपले. आता बघा अवतारांची बघा कसा एक दंडक दिले, म्हणजे एक आपल्याला एक पायरी दिलेली आहे. पण ह्या पायऱ्या संपूर्ण चढून जाऊन आपल्याला 9व्या पायरीपर्यंत जायला पाहिजे. अवतारी देव संपले, देह धरून वरतून गेले. आता अवताराचा महिमा ऐकायला लागला माणूस. कृष्ण परमात्म्याच्या कथा, रामाच्या कथा, दत्त महाराजांच्या कथा, या सगळ्या कथा भागे. आणि अवतारी देव संपले, देह धरून वरतून गेले. त्याहून थोडं अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. बघा आता पुढे काय सांगतात की अवतारी देवांची पूजा करता करता, अवतार महिमा ऐकता त्या देवांचे पण बाजूला झाले. आणि नंतर काय सांगतात की या सृष्टीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हेच देव आहेत. ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश हेच देव आहेत. आणि ह्या देवांची माणूस पूजा करायला लागला. पण मानत मुळाकडे जायला पाहिजे. समर्थ रामदासाने लिहिले आहे, ब्रह्मा विष्णू हर त्याशी मानिता तेची थोर. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तेची तोची थोर. तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्न करून. पुढे सांगतात की ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलं, अवतार धारण करायला लागलं, त्या भगवंतापर्यंत जायला पाहिजे आपल्याला. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्न करुनी. तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना. सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे. समर्थ रामदासाने लिहिलंय. या ब्रह्मा विष्णू महेशाला ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी अवतार घेऊन पाठवलं, ज्या निर्गुण निराकाराने, त्या निर्गुण निराकारापर्यंत आपण जायला पाहिजे सांगितलंय. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. त्या ब्रह्मा विष्णू महेशांना ज्यांनी निर्माण केलं तो देव आपल्याला ओळखता लागत. तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे जर आपल्याला खंडन करायचं असेल तर त्या ज्या ब्रह्मा विष्णू महेशांना ज्या निर्गुण निराकाराने अवतार घेऊन या भूतलावर आले, त्या निर्गुण निराकारापर्यंत पोहोचणे म्हणजे भक्ती सांगितली. तो देव ठाई पडेना तरी यमयातना सुखेना. सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे. म्हणजे चारी खाणी अंडज शेदज जारद उद्भिद, या चारी खाणींना जन्माला जावं लागेल. म्हणजे परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायला लागेल. सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे. जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल, निश्चलाशी नाही मूळ बरे पहा. म्हणजे भगवंत कसा आहे, निश्चल निराकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निश्चल आहे. आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय. ध्रुवासारखा, ध्रुवाच्या परी आढळ जे माझ्या ठाई. भजनशील ते माझी भक्ती. अचंचल अतिनिश्चल पावती. ध्रुवाच्या परी आढळ, ध्रुवासारखा आपल्याला ध्रुवाने अढळ पद मिळवून घेतलं. म्हणजे अढळ म्हणजे काय, अढळ म्हणजे ज्याचं जे कधी ढळत नाही, जे कधी चळत नाही, ते निश्चल पद आहे. आणि त्या निश्चल पदाला जाणं
ही भक्ती. आणि ती कुठून आपल्याला, ते कुठून जात येतं आपल्याला, तर आंतरदेव, आतमध्ये आपल्याला आत्मा, जो आतमध्ये बसलेला अंतरीचा अंतरात्मा, आंतरदेव, त्या आंतरदेवाशी एकरूप होणं म्हणजे भजन आहे, म्हणजे भक्ती आहे. बाबांनो लक्षात घ्या. समर्थांनी कुठपर्यंत नेलं बघा आपल्याला, आणि आपण कुठं आहोत. ज्याचा त्यांनी करावा विचार बरं का, ज्याच्या त्यांनी कराव्या बलकट बुद्धी, बलकट बुद्धी करा, बलकट बुद्धी, ज्याच्या त्यांनी कराव्या बलकट बुद्धी. मानत मानत जावे मुळाकडे, आणि त्या मुळापर्यंत पोहोचणं म्हणजे भक्ती आहे. आणि सगळं आपल्याला निरसन केलेलं बरं का. आपण जे आत्तापर्यंत भक्ती करतो ना, त्या सगळ्या भक्तीचं निरसन होऊन शेवटीला आपल्याला साहित्य मुक्तीपर्यंत जाता यायला पाहिजे. मग आपण आता अंधारात आहात का प्रकाशात आहोत, ज्याचा त्याने विचार करा. आम्ही कोणाला सांगत नाही का, कारण सांगण्यासाठी अनुग्रहित पाहिजे. जोपर्यंत अनुग्रह नाही, प्रबोधाचं चिंतन नाही, ध्यान नाही. पूर्वीचे बघा लोक, जेवढे ऋषीमुनी होऊन गेले, त्यांनी काय केलं, कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं. आपण 10-15 मिनिटात जर त्या देवाची ओळख आपण पटून, आपल्याला वाटत असेल आपल्याला 10-15 मिनिटात तो भगवंत भेटेल, तसं होत नाही बरं का. 2-2, 3-3 तास आपल्याला ध्यान करावं लागेल सातत्याने. आणि नंतर अखंड चिंतन विठोबाचं, म्हणजे आपलं अखंड विठोबाचं चिंतन सुरू राहतं. नंतर आपल्याला वेड लागलं पाहिजे. हो, लोक वेडी म्हटली पाहिजे तर आपल्याला, बघा संतांना वेडे म्हटले की नाही लोकांनी, दगडांनी मारलं, लोकांनी काट्याने मारलं, पण वेडे होते का ते? नाही ना, वेडे नव्हते ना ते. तसं आपल्याला वेड लागलं पाहिजे. आपण सगळे आंधळे होता, आंधळेची जण अवघेची आंधळे, सगळे आंधळे आपण. कारण आपल्याला ती ज्ञानदृष्टी नाही, आणि त्या ज्ञानदृष्टी मिळवण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचं असतो. श्रीगुरूंना शरण घरातल्या अडचणी घेऊन जायचं नाही बरं का. श्रीगुरूंना शरण एवढ्यासाठी जायचं की ज्ञानदृष्टी, जी ज्ञानदृष्टी आहे, ज्याच्यावर जे काय आहे ते तिसरा डोळा आहे, जो भगवान शंकराचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानदृष्टी. हे चर्मदृष्टीने दिसत नाही भगवंत, ते आपल्याला ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी मिळण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचं असतं आपल्याला. अवतारी देव संपले, देह धरुणे वर्तून गेले, त्याहून थोर अनमोल ब्रह्मा विष्णू महेश. आता ब्रह्मा विष्णू महेश श्रेष्ठ असं सांगतात. त्या तिही देवांचं ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. आणि त्या तिन्ही देवांना चालवणारा कोण आहे, तर तिही देवांचं ज्याची सत्ता, तिही देवांना ज्याने शक्ती दिली, सत्ता दिली, जो भगवंत, जो निर्गुण निराकार, त्या तिन्ही देवांच्या द्वारे अवतार घेऊन आले, तो अंतरात्माची पाहता, तो अंतरात्मा आहे. म्हणजे ज्याने रामाला चालवलं, ज्याने कृष्णाला चालवलं, ज्याने ब्रह्मा विष्णू महेशाला चालवलं, तो अंतरीचा अंतरात्मा. आणि त्याचं भजन करण्यासाठी बघा, भगवान शंकर नेहमी कसा असतात, ध्यानस्थ असतात. म्हणून भगवान पार्वतीने प्रश्न विचारला भगवंताला, देवादी देव तुम्ही महादेव, तुम्ही कोणाचं भजन करता आहे ना म्हणतो एक, मग मला सांगाल का? पार्वतीने प्रश्न केला. हो सांगेल, वेळ येईल तेव्हा सांगेल. मग एक दिवस भगवान शंकराच्या मनात आलं की आपण पार्वतीला हे ज्ञान देऊया. मग भगवंताने काय केलं, क्षीरसिंधू नदीच्या तीरी घेऊन गेला आणि तिथे त्यांनी हा नाम दिलेला आहे पार्वतीला. आणि पार्वतीला नाम देताना त्या पाण्यामध्ये, माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होता आणि त्याने तो मंत्र दिलेला नाम ऐकला भगवान शंकराने पार्वतीला. भगवान शंकराचा राग आला, त्याने त्रिशूल फेकला आणि त्रिशूलाच्या द्वारे काय झालं, मच्छिंद्रनाथ त्याच्या कानाला खेटून गेला तो कान. म्हणून त्याला कानफट्या मंत्र म्हणतात. बघा असे मोठे मोठे होल असतात नवनाथांच्या, जे नवनाथपंथी असतात त्यांच्या कानाला मोठे मोठे होल असतात. आणि तो तिथून काय झाला, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबराया, तुकोबराया असं सगळं परंपरेने आलेलं
परंपरेने आलेलं नाम आहे आणि त्या परंपरेमध्ये आपण या. जोपर्यंत परंपरा कळत नाही आपल्याला तोपर्यंत कोणालाच भक्ती मार्गाला पूर्णता येणार नाही, अपूर्णच राहू आपण. मग परंपरेने या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला. गोरक्षिवाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. ज्ञानदेव सार सुजविले. ज्ञानोबरायापर्यंत ते आलेलं आहे. असा हा नामजप मंत्र आहे. आणि हा नामजप आपल्याला जोपर्यंत मिळत नाही आपण त्याचं हृदयामध्ये ध्यान करत नाही. हृदयस्तु नारायण, भगवंत हृदयामध्ये राहतो. आणि मग आता पुढे लिहिलंय, युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालू आहे अनेक. युगानुयुगे बरं का, कृता त्रेता द्वापार कली या चारही युगामध्ये युगानुयुगे तिन्ही लोक म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक एकची चालू आहे अनेक. या तिन्ही लोकांना एकच परमात्मा चालवतो. तो म्हणजे काय? तो म्हणजे आत्मा. आत्मदेवच त्यांना चालवतो. हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा. सगळे शास्त्र हेच सांगतात की सगळ्यांना चालवणारा एकच आहे ना, तो अंतरीचा अंतरात्मा आहे आणि तो आपल्याकडे आलेला आहे. मी अधिष्ठिली प्रकृती होय चराचराची असंबुद्धी, म्हणून मी हेतू उपपत्ती घडे या. ज्ञानोबराय सांगतात, मी अधिष्ठिली प्रकृती. प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान तो अंतरीचा अंतरात्मा आहे. गवताचा अधिष्ठान आत्मा आहे. कुत्र्याचं अधिष्ठान आत्मा. इंद्रापासून उंदरापर्यंत एकच अंतरीचा अंतरात्मा आहे. मग तुमचा आमचा पण अंतरीचा अंतरात्मा हाच देव आहे. पण इतर योनीच्या ठाई विचारच नाही. आपल्याला फक्त मनुष्य देहाला येऊन आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घ्यायची, त्याचं भजन करायचं. त्याचं भजन करता करता त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन त्या परमात्म तत्वामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. जिथून आपण आलोय, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वाचं भजन करता करता परत त्या आत्मतत्वामध्ये आपल्याला जाता यायला पाहिजे. आणि एवढ्यासाठी आपल्याला अंतर्देव, आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन भजन करणं हीच भक्ती आहे. भक्ती कुठली आहे? अनुसंधान. आपला अनुसंधान सातत्याने चाललं पाहिजे. अनुसंधान म्हणजे भगवंताचं अखंड चिंतन. अनुसंधान म्हणजे काय? तर जीवाला भगवंता वाचून अन्य काही स्मरणच न उरणे, याचं नाव अनुसंधान आहे. अनुसंधान म्हणजे काय? जीवाला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरी कुठली चिंताच न राहणे, दुसरी कुठली गोष्टच न आठवणे. अखंड चिंतन विठोबाचं, याला म्हणतात अनुसंधान. आणि तो अनुसंधान आपल्याला कधी लागेल? अनुसंधान तर आपण जेव्हा आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होऊ त्यावेळेला. आणि त्यासाठी आपला गुरु करायला पाहिजे. गुरु दाविली वाटा. गुरुने आपला वाट दाखवली तरच आपल्याला त्या वाटेत जाता येतो. गुरुने आपला वाट दाखवलीच नाही, कारण वाटा आतमध्ये. आणि गुरु आपल्याला जर बाहेरच्या वाटा दाखवत असतील, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, तर केलेले आपले सर्व कर्म निरार्थकम. नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम पर्यात्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरार्थकम. गीता सांगते आपल्याला. अनेक लोकांनी अनेक शास्त्र वाचले, सगळ्या देवांची पूजा केली, पण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपल्याला ओळख पटली नाही, त्याच्याशी एकरूप झालं नाही, तर केलेले सर्व कर्म फुकट जाणार आहेत. नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम पर्यात्मज्ञानाविना पार्था. आत्मज्ञान म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं अनुसंधान कसं साधायचं, भजन कसं करायचं, अखंड चिंतन विठोबाचं कसं करायचं, ही प्रक्रिया आपल्याला जमली नाही तर केलेले सर्व कर्म फुकट जातील आपले. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.